श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या शाहू विजय चॅनलवर. कलियुगाच्या अंताबद्दल आपल्या प्राचीन पुराणामध्ये आधीच भविष्यवाणी करण्यात आली आहे. कलियुगाचा प्रभाव कसा असेल, कलियुगात माणसाचे वर्तन कसे असेल, कलियुगातील स्त्रिया कशा असतील, कलियुगात माणसाचा आकारमान आणि आयुष्य किती असेल, कलियुगात पाप आणि पुण्याची व्याख्या काय असेल, कलियुगात मोक्ष प्राप्त करण्याचे कोणते मार्ग असतील आणि कलियुगाचा अंत कसा होईल, या सर्वांबद्दल आपल्या प्राचीन पुराणांमध्ये कलियुगाची भविष्यवाणी करण्यात आली आहे. भगवान श्रीकृष्णांनी गरुडाच्या समोर कलियुगाबाबतची भयावहता वर्णन केली आहे, ज्याबद्दल प्राचीन गरुड पुराणात सांगितले. तर चला जाणून घेऊया कलियुगाबद्दल करण्यात आलेल्या प्राचीन भविष्यवाणी. कलियुगाचा अंत धर्माचं अपयश, अनुशासनाचा अभाव, माणसांमध्ये वाढता दुर्व्यवहार, पैशाची लालसा, अत्याधिक कामाचा प्रभाव, भ्रष्टाचारामुळे वाढता व्यापार, गुरुजन आणि पूज्य लोकांची निंदा, स्त्रिया व पुरुषांमध्ये वाढणारा व्यभिचार आणि अनाचार यासारख्या दोषांची वाढ, लोकांमधील आध्यात्मिकतेचा अभाव, या सर्व गोष्टींमुळे कलियुगाची ओळख होते. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं होतं की कलियुगात माणसाचं मन अत्यंत कठोर होईल. माणूस अशांत, चंचल, धर्मापासून दूर होऊन अधर्माच्या मार्गाने जाणारे असतील. त्यांना शास्त्राचे ज्ञान नसेल. ज्याच्या मुखातून जे काही बाहेर पडेल त्यालाच शास्त्र समजले जाईल. कलियुगाच्या अंतामध्ये अधर्म आणि आसुरी शक्तीचा नाश होईल आणि पुन्हा एक नवीन युगाचा आरंभ होईल, म्हणजे पुन्हा सत्य युगाचा आरंभ होईल आणि सृष्टीचं हे चक्र चालूच राहील. चारही युगांमध्ये कलियुग शेवटचं युग असतं. सगळ्यात आधी सत्ययुग, त्यानंतर त्रेतायुग, मग द्वापार युग आणि शेवटी कलियुग. महाभारताच्या युद्धानंतर पृथ्वीवर कलियुगाचं आगमन झालं. हे युग धार्मिक आणि आध्यात्मिक स्थितीमध्ये सगळ्यात कमी प्रगती करणारं मानलं जातं. मान्यतेनुसार आजपासून 3137 वर्षापूर्वी महाभारताचं युद्ध झालं आणि कलियुगाला आरंभ युद्धाचा 35 वर्षानंतर, म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या धामाला गेल्यानंतर झालं. श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगातील लोक आपला स्वार्थ हाच सर्वात मोठा मानतील. धर्माचा त्याग करून वरवरच्या दिखाव्यासाठी, स्वतःच्या मोठेपणासाठी स्वतःचे आयुष्य लावतील. धर्मावर विश्वास नसल्यामुळे लोक अन्यायाने वर्तन करतील. जर आपण आजच्या काळात पाहिलं तर पाप इतकं वाढत आहे की असं वाटतं की कलियुगाचा अंत आता जवळ आला आहे. पण काही विद्वानांच्या मते ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे कलियुग आणखी भयावह रूप धारण करणार आहे. कलियुगाचं ते भयावह रूप पाहण्याची क्षमता आजच्या माणसामध्ये नाही. जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा खूपच भयानक गोष्टी दिसतील. माणसाचे रूप इतकं विकृत आणि भयानक होईल की तो माणूस कमी, पिशाच्च जास्त दिसेल. तर चला जाणून घेऊया गरुड पुराणात कलियुगाच्या अंताबद्दल काय सांगितले आहे. गरुड पुराणानुसार एकदा गरुडाने भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे प्रभू, चारही युगांमध्ये कलियुगाला सर्वात भयंकर आणि दुःखदायक का मानले जातं? या कलियुगाचा अंत कसा होईल आणि कलियुगाचा अंत जवळ आल्यावर कोणते संकेत दिसतील? त्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला कलियुगाच्या अंतावेळी दिसणाऱ्या भयानक संकेताबद्दल सांगितले. जेव्हा पृथ्वीवर सगळीकडे असे संकेत दिसू लागतील तेव्हा माणसाने समजून घ्यावे की कलियुगाचा अंत जवळ आला आहे आणि आता सृष्टीचा अंत प्रलयाने होईल. सर्वप्रथम भगवान श्रीकृष्णांच्या मते कलियुगाचा अंत जवळ येताना माणसाचं आयुष्य कमी होऊन फक्त 20 वर्ष उरेल.
12 वर्षाच्या वयातच माणसाचे केस पांढरे होतील. त्यांचे शरीर अत्यंत कमजोर आणि पांढऱ्या रंगाचे असेल. कलियुगात स्त्री 8 किंवा 9 वर्षाच्या वयातच मुलांना जन्म देईल. कलियुगातील स्त्रिया अतिशय क्षीण आणि छोट्या शरीराच्या, परंतु जास्त अन्न खाणाऱ्या आणि मंद भाग्याच्या असतील. कलियुगातील स्त्री कमी मुलं जन्माला घालणारी आणि अत्यंत रागीट स्वभावाची असेल. ती आपल्या मुलांना दूध देखील पाजणार नाही आणि त्यांचं पालन पोषण करणार नाही. स्त्रियांचे केस छोटे आणि विरळ होतील. दुसरा संकेत असा आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कलियुगाचा अंत जवळ येताना जगात तीव्रता स्त्रिया दिसणार नाहीत. एक स्त्री अनेक पुरुषांशी विवाह करेल. लोक पूजा पाठ, श्राद्ध, अंतिम संस्कार, मुंडन आणि विवाह इत्यादी प्रकारचे कार्य करणार नाहीत. पाण्याच्या अभावामुळे लोक स्नान करणार नाहीत आणि अपवित्र राहतील. कलियुगाच्या अंतात लोक फक्त मांसाहार करतील आणि कोणीही सात्विक आहार करणार नाही. कलियुगात लोकांचे वस्त्र ताणलेले आणि चमकदार असतील. तिसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांच्या मते जेव्हा कलियुगाचा अंत जवळ येईल तेव्हा वृक्षामध्ये फळं येणं बंद होईल. सगळी वृक्ष फळं नसलेली असतील. सृष्टीमध्ये सगळीकडे फक्त शमीचे वृक्ष दिसतील. माणूस शाकाहार सोडून फक्त मांसाहारी जेवण करेल. कलियुगातील अन्न तामसिक आणि रोग उत्पन्न करणारं असेल. लोक आळशी होतील आणि यामुळे लोक लवकर म्हातारे होऊन मरतील. कलियुगी माणसं गायीची पूजा करणं बंद करतील. सगळे लोक गायीचा मांस खातील. गायींना फक्त दूध आणि मांसासाठीच पाळले जाईल. चौथी गोष्ट म्हणजे कलियुगाचा अंत जवळ आल्यावर अल्पवृष्टी पडेल, म्हणजे पाऊस खूप कमी पडेल. शेत धान्य पिकू शकणार नाही. धान्याचं आकारमान खूप लहान होईल आणि फळांमध्ये रस देखील उत्पन्न होणार नाही. माणसं भूक आणि तहानेमुळेच मरू लागतील. माणसाला फक्त बकरीचे दूधच मिळेल. पाचवी गोष्ट म्हणजे जेव्हा कलियुगाचा अंत होणार असेल तेव्हा भगवान विष्णू सूर्याच्या किरणांमध्ये विराजमान होऊन पृथ्वीचं सगळं पाणी शोषून घेतील. आकाशात सगळीकडे 7 सूर्य दिसतील. या सर्व सूर्यांमुळे संपूर्ण सृष्टी जळून खाक होईल. त्यानंतर रुद्ररूपी भगवान विष्णू संपूर्ण जग दग्ध करून आपल्या श्वासाने मेघ निर्माण करतील आणि हे मेघ भयंकर गर्जना करतील. पुढील 100 वर्ष आकाशातून जलवृष्टी करून आणि त्या सृष्टीच्या त्या भयंकर अग्नीला शांत करतील. अग्नी शांत झाल्यावर हे मेघ संपूर्ण जगाला पाण्यात बुडवून टाकतील आणि या प्रकारे कलियुगाचा अंत होतो. आणि मग परमात्मा आपल्या इच्छेमुळे पुन्हा सृष्टीत जीवांची उत्पत्ती करतील. तर मित्रांनो, या प्रकारे गरुड पुराणात कलियुगाच्या अंताचे वर्णन करण्यात आले आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.